देशात सतत मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. दिल्लीमध्ये देखील असेच एक प्रकरण समोर आले आहे. सुमारे 30 मुलींच्या आयुष्याशी खेळणारा सिरियल किलर रवींदर कुमारने पहिल्या मुलीला आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी बळी बनवले. तेव्हा तो अल्पवयीन होता. रवींदरने 7 वर्षात 30 मुलींवर बलात्कार केला आणि त्यांना ठार मारले. त्याने बहुतांश बलात्कार दिल्ली एनसीआर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात केले. आता हा हैवान कसा पकडला गेला, चला जाणून घेऊया. मित्रांनो, तत्पूर्वी एक विनंती आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गायब होणाऱ्या मुलींचे पालक एकदा पोलिसांकडे तक्रार घेऊन जात होते, पण नंतर त्याचा पाठपुरावा करत नव्हते. याचा फायदा रवींदर घ्यायचा. त्याने काही मुलींना वासनेचे बळी बनवून पुरले तर काहींना नाल्यात फेकून दिले. बरेच वर्षे निघून गेली आणि त्याच्या क्रूरकृत्याचे बळी वाढत गेले, पण कोणालाच याची जाणीव झाली नाही. पोलीस तपासाच्या माध्यमातून रवींदर कुमारपर्यंत पोचले. त्याला अटक झाली. चौकशी दरम्यान जे खुलासे झाले त्याने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. रवींदरच्या निशाण्यावर मुख्यतः 6 ते 12 वर्षे वयाच्या मुली होत्या. जेव्हा त्याला पहिल्यांदा पकडले गेले तेव्हा फक्त एका हत्येचा तपास सुरू होता, पण रवींदरने स्वतः तोंड उघडून भयानक सत्य उघड केले. तो म्हणाला, मी मुलींचे अपहरण केले, बलात्कार केला आणि मग त्यांना ठार मारले. अगदी प्रेतावरही बलात्कार केला. मला यात मजा यायची. 2008 मध्ये रवींदर उत्तर प्रदेशच्या कासगंजमधून दिल्लीला आला होता. त्याचे वडील प्लंबरचे काम करत होते आणि आई लोकांच्या घरात जेवण बनवायची आणि साफसफाईची काम करायची. दिल्लीत आल्यानंतर तो दारू आणि ड्रग्सच्या आहारी गेला होता. त्याचबरोबर त्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागले होते. त्याने सांगितले की तो रोज संध्याकाळी दारू प्यायचा आणि ड्रग्स घ्यायचा आणि मग आपले टार्गेट म्हणजेच अल्पवयीन मुलींच्या शोधात निघायचा. यासाठी तो एका दिवसात 40 किलोमीटर पायी चालायचा. सर्वप्रथम त्याने 2008 मध्ये एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पहिल्यांदा गुन्हा करून पकडले न गेल्याने त्याचे धाडस वाढले. मग हा त्याचा रोजचाच क्रम बनला. रवींदरने सांगितले की तो मुलांना जवळ बोलवण्यासाठी 10 रुपयांची नोट किंवा चॉकलेटचे आमिष दाखवायचा. मग त्यांना पकडून सुनसान ठिकाणी घेऊन जायचा. तिथे तो त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. दोषीने आपल्या जबाबात सांगितले की त्याने 7 वर्षात 6 ते 12 वर्षाच्या मुलींवर बलात्कार केला. 2014 मध्ये पोलिसांनी त्याला पहिल्यांदा अटक केली. मग पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने त्याला सोडले. 2015 मध्ये 6 वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात दिल्लीच्या रोहिणीतून त्याला पुन्हा पकडले गेले. यावेळी पोलिसांकडे पक्के पुरावे होते. मे 2023 मध्ये न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मित्रांनो, तुम्हाला या घटनेविषयी काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.